मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत आजऱ्याचे अभिमानस्थान डॉक्टर शिवशंकर उपासे यांचं प्रतिपादन। मृत्युंजयकारांची 85वी जयंती उत्साहात। आजऱ्यातील संवेदना फाउंडेशनच्या वतीने मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत यांची 85वी जयंती आजरा येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळच्या चर्चासत्रात ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत डॉक्टर सुनील कुमार लवटे यांनी मराठी साहित्यातील मृत्युंजयकारांचे योगदान व प्रेरणा यावर प्रकाश टाकला। तर कार्यक्रमाचे अध्यक्ष व चैतन्य सृजनचे अध्यक्ष साहित्याचे गाढे अभ्यासक डॉक्टर शिवशंकर उपासे यांनी मृत्युंजयकार हे आजऱ्याचे अभिमान स्थान असल्याचे स्पष्ट केले। सरस्वती पूजन व पालखी पूजनाने सोहळ्याची सुरुवात झाली। व्यंकटराव हायस्कूल ते मृत्युंजय स्मृती दालनापर्यंत भव्य साहित्य दिंडी काढण्यात आली। यामध्ये सर्व शाळांचे विद्यार्थी, भादवन लेझिम पथक, हत्तिवडे भजनी मंडळ तसेच संवेदनाचे सदस्य व समस्त आजरेकर सहभागी झाले। दुसऱ्या सत्रामध्ये मृत्युंजयकारांचा वारसा व विचारांचा खजिना या विषयावर चर्चासत्र झाले। यावेळी संवेदनाचे अध्यक्ष अण्णाप्पा पाटील, उपाध्यक्ष पांडुरंग पाटील तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। संवेदनाचे सचिव संतराम केसरकर यांनी प्रास्ताविक तर प्रवक्ते संजय भोसले यांनी सहानुभूती, सहनिर्मिती, एकात्मता व प्रेरणा तत्वावर कार्यरत संवेदना कार्याचा परिचय करून दिला। यानंतर कलात्मक सादरीकरणांनी कार्यक्रम रंगला। माजी शिक्षणाधिकारी M.K. गोंधळी यांनी एकपात्री तर आत्माराम पाटील यांनी विनोदी सादरीकरण केले। दशरथ पाटील व वृषाली केळकर यांनी मृत्युंजय कादंबरीचे अभिवाचन केले। यानंतर कथा स्पर्धा, गड्या आपला गाव बरा, निबंधमाला स्पर्धा विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले। तिसऱ्या सत्रात विलास माळी यांच्या अध्यक्षतेखाली साहित्यिक मेळावा व मुक्त संवाद पार पडला। एकूणच मृत्युंजयकारांच्या साहित्य परंपरा, विचारांचा वारसा व प्रेरणा पुन्हा एकदा अशा उपक्रमाने उजळली गेल्याची मते व्यक्त झाली। गेल्या साहित्य संवेदनाची दिशा सदानंद पुंडपळ यांनी तर समारोप व आभार आनंदा अस्वले यांनी मांडले। दिनकर खवरे यांनी सूत्रसंचालन केले। तिसऱ्या सत्रात साहित्यिक मेळावा व मुक्त संवाद पार पडला। या सत्राचे प्रमुख पाहुणे विलास माळी, दीबा पाटील, लक्ष्मण हेब्बाडे आदींच्या उपस्थितीत कविता व कथांनी रंगत आणली। सूत्रसंचालन शरद अजगेकर व सौ आरती लाटणे यांनी केले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।